नॉनव्हेजमध्ये थाळी खायची आहे, तीही हॉटेलसारखीच परंतु घरामध्ये. तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. थाळीमध्ये आज आपण रस्सा बनवणार आहे चिकनचा. चिकनची ग्रेव्ही, अळणी भात, बाजरीची भाकरी सोबत अळणी सूप आणि सॅलड. आणि ही थाळी बनवण्यासाठी मात्र तुम्हाला ही रेसिपी जी आहे ना ती शेवटपर्यंत बघायची आहे. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. हॉटेलसारखीच थाळी आज आपण घरामध्ये तयार करतोय. थाळीमध्ये आज आपण चिकनचा रस्सा, चिकन ग्रेव्ही, अळणी भात आणि सोबत बाजरीची भाकरी, अळणी सूप आणि सॅलड. त्यासाठी आपण इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. हे चिकन आपण 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे. आता आपल्याला चिकनला लावण्यासाठी वाटण तयार करायचं आहे. वाटणामध्ये लसूण, जिरं, कोथिंबीर आणि मोठं मीठ घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते आता आपण बारीक करून घेतलं. धुतलेल्या चिकनवरती आपण वाटण घालून घेतल्यानंतर आता आपल्याला ना हे वाटण हाताने चांगलं चोळून ना चिकनला लावायचं आहे. त्याच्यामुळे ना हे वाटण चिकनला चांगलं लागलं जातं आणि चिकन चवीलाही छान लागतं. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा वाटण आहे ना ते चिकनला चांगलं लावून घ्यायचं आहे. 1 चमचा हळद घालायची आहे आणि चिकन आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडं गॅसवरती एक पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये 1 पळी एवढं तेल घालून घेतलं. फ्लेवरसाठी आपल्याला दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र घालून घ्यायचे आहे, त्यामुळे छान फ्लेवर येतो. चिकनवरती मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि गरम तेलामध्ये चिकन घालून घेतलं. चिकन आता ना आपल्याला ना हे चांगलं चमच्याने परतवायचं आहे. चिकन आता आपल्याला ना तेलामध्ये चांगलं परतवायचं आहे. जेवढं चिकन चांगलं परतू ना तेवढं चिकन लवकर शिजतं. त्याच्यामुळे इथं मी चिकन तेलामध्ये परतून त्याच्यावरती पाण्याचं घमेलं ठेवलं. तोपर्यंत आता आपल्याला चिकनसाठी ना वाटण तयार करायचं आहे. वाटण तयार करण्यासाठी इकडं आपण ना 3 मीडियम साईजचे कांदे ना चिरून घेतले होते. ते तव्यामध्ये भाजण्यासाठी ठेवले. त्याच्यावरती 1 चमचा एवढं तेल घालून आपल्याला ना कांदा चांगला बघा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला रस्सा आणि ग्रेव्ही करण्यासाठी. आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण थोडीशी ना खसखस घालून घेतली. तीही आपण कांद्याबरोबर ना चांगली परतून घेतली. कांद्याबरोबर खसखस परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना सुकं खोबरं किसलेलं घालून घ्यायचं आहे. आपण ना थोडंसं ना अर्धी वाटी एवढं मी सुकं खोबरं घेतलं होतं, तेही किसून आपण आता तेही कांद्याबरोबर थोडंसं परतून घेणार आहे. फ्लेवरसाठी ना आपण 3 विलायचीही घालून घेतलेलं आहे. रश्श्याला आणि ग्रेव्हीला छान विलायचीचा फ्लेवर बसतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं आपण वाटण भरून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून इथं आपण ना वाटण देखील बघा बारीक करून घेतलेलं आहे. इकडं आपलं वाटण तयार झालेलं आहे. अर्धा तास झाल्यानंतर मी काय केलेलं आहे घमेलं बाजूला घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे पळीने चेक करायचं आहे. छान बघा चिकनला देखील पाणी सुटलेलं आहे. नंतर आपण वरनं म्हणजे घमेलामधलं पाणी होतं ना तेही वतून चमच्याने एकदा मिक्स करून घेतलं. अळणी बघा इकडं पाणी तयार झालेलं आहे. आता आपल्याला अळणी भात करायचा आहे. त्यासाठी आपण कुकर ठेवला. कुकरमध्ये 1च चमचा एवढं मी तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र फ्लेवरसाठी आणि दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत. आणि ही तर बघा आपण इंद्रायणी ना कणी घेतलेली आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही कणी मी. तेलामध्ये आता आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं घातल्यानंतर थोडीशी आपल्याला हळद देखील घालायची आहे आणि थोडा हिंग घालायचा. हिंग घातल्यामुळे काय होतं अळणी भात जो आहे ना तो छान लागतो. त्याच्यामुळे मी हिंग घातलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कणी धुतलेली ना ती घालून घेतलेली आहे आणि चमच्याने आपल्याला चांगलं कणी परतून घ्यायची आहे. आणि चिकनवरचा जो अळणी रस्सा आहे ना तो 2 पळी आता आपण ना भातामध्ये घालून घेणार आहे. 2 पळी भातामध्ये घालून घेतल्यानंतर त्याच्यावरती थोडीशी आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे चिरलेली आणि चमच्याने चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आणि 1 लिटर इथं आपण गरम पाणी करून घेतलं होतं. गरमच पाणी घालायचं, त्याच्यामुळे भात ना चवीला चांगला लागतो. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे गरमच पाणी घालून घेतलं. चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घातल्यानंतर एकदा चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं. चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे. कुकरचं झाकण लावल्यानंतर आपल्याला ना कुकरच्या ना 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यामध्ये अळणी भात छान असा शिजतो. त्याच्यामुळे मी इथं कुकरच्या 4 शिट्ट्या घेतले. चिकन आपण शिजले की नाही हे आपण चेक करूया. एका पळीमध्ये आपण चिकन घेतलं. चिकन बघा छान शिजलेलं आहे. आता आपल्याला ना अळणी सूप थोडंसं ना एका वाटीमध्ये बाजूला घ्यायचं आहे.
त्यासाठी मी एक पीस पण घेतलेला आहे अळणी सुपामध्ये। त्याच्यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि नंतर बघा जे अळणी रस्सा आहे ना तो आपण घमेलामध्ये काढून घेतलेला आहे, त्याचा आपण रस्सा बनवणार आहे। आणि इकडं जे आपण चिकन एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे ना त्याची आपल्याला चिकन ग्रेव्ही बनवायची आहे। चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी पातेल्यामध्ये आपण तेल ओतलं, एक पळी घरचा मसाला आपण 1.5 चमचा एवढा घालून घेतला। त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, थोडीशी आपण हळद घालून घेतली, थोडा हिंगही घालून घेतला। आता मसाले चांगले आपण तेलामध्ये परतून घेणार आहे आणि त्याच्यामधलं आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना त्याच्यामधलं आपण निम्मच वाटण घालणार आहे आणि निम्मर वाटण ना आपण रश्श्यासाठी वापरणार आहे। वाटण आता आपल्याला ना चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत आपण वाटण भाजून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे आपण अळणी सूप काढून घेतलं होतं ना त्याच्यावरचा जो तेलाचा सगळा भाग असतो ना तो काढून घ्यायचा आणि वाटणामध्ये घालायचा। वाटणाला तेलही छान सुटतं आणि जी चिकनची रस्सी उतरलेली असते ना त्याच्यामुळे ग्रेव्ही छान लागते। त्याच्यामुळे आपण तेलाचा भाग ना तो वाटणामध्ये घालून घेतलेला आहे आणि तो मिक्सही करून घेतला। त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत ना आपल्याला भाजायचं आहे। असं छान असं तेल सुटेपर्यंत भाजलं ना तरच आपली जी चिकन ग्रेव्ही आहे ना ती चवीला चांगली लागते। त्याच्यामुळे आपण तेल सुटेपर्यंत चांगलं वाटण भाजून घेतलं। नंतर मग अळणी जे चिकन ठेवलं होतं ना ते चिकन आता आपण मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इकडं आपली चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आपल्याला ना 1 ते 2 मिनिट ना आता लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहे। तोपर्यंत ना आपण आता रस्सा तयार करणार आहे चिकनचा। त्यासाठी इकडं आपण पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये आपल्याला अर्धी पळी एवढंच तेल घ्यायचं आहे आणि घरचा मसाला आपण 1.5 चमचा एवढा घेणार आहे, तोही तेलामध्ये परतून घेणार आहे। हळद घालायची, थोडंसं हिंग घालायचा आणि मसाले चांगले परतवायचे आणि नंतर राहिलेलं जे वाटण आहे ना ते बघा मी पळीनं सगळं काढून घेतलेलं आहे आणि मसाल्यामध्ये घालून मसाल्यामध्ये वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं। वाटण मिक्स झाल्यानंतर हे वाटण चांगलं आपल्याला बघा असं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। त्याच्यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि वाटण छान असं तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जे अळणी सूप आपण काढून घेतलं होतं ना ते सगळं अळणी सूप आपण ओतून घेतलेलं आहे। इकडं आपला चिकनचा रस्साही तयार झालेला आहे। आता आपण ना बाजरीच्या भाकरीचं इथं पीठ घेतलेलं आहे, 2 ते 3 बाजरीच्या भाकरी होतील एवढंच मी पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। बाजरीच्या भाकरीमध्ये ना मीठ घातलं ना बाजरीची भाकरी जी आहे ना ती चवीला चांगली लागते, त्याच्यामुळे आपण मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून इथं आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर देखील बघा इथं आपल्याला छान असं मळायचं आहे। जेवढं पीठ आपण चांगलं भाकरीचं मळून घेतो ना तेवढी आपली भाकरी जी आहे ना ती चांगली होते। इथं आपण 3 भाकरीचं पीठ मळून घेतलेलं आहे। 2 भाकरीचं पीठ आपण बाजूला ठेवलेलं आहे, त्याच्यामधलं एकाच बाजरीच्या भाकरीचं पीठ घेतलेलं आहे परातीमध्ये, ते चांगलं आपल्याला ना मळून घ्यायचं आहे। पीठ मळून घेतल्यानंतर मग आता आपल्याला ना त्याचा एक गोल गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी थोडंसं असं पीठ मळून घ्यायचं आणि नंतर बघा त्याचा एक आता आपल्याला ना असा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे जो आपण इथं घेतला आणि नंतर मग परातीमध्ये थोडंसं आपल्याला ना पीठ घालून घ्यायचं आहे। पीठ घातल्यानंतर ते हाताने थोडंसं असं पसरवून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला बघा बाजरीची भाकरी इथं अशी तयार करून घ्यायची आहे। जर ना आपल्याला पीठ हाताला चिटकत असेल ना तर आपल्याला जे कोरडं पीठ आहे ना ते हाताला लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना जी बाजरीची भाकरी आहे ना ती बघा अशी थापून घ्यायची आहे। जी आपण इथं आता ही बाजरीची भाकरी तयार करून घेतली। बाजरीची भाकरी आता आपल्याला ना एका साईडनी अशी फिरवत फिरवत उचलायची आहे आणि तव्यामध्ये ना आता आपल्याला ती घालायची आहे। अशी फिरवत उचलली ना तर आपल्याला लगेच बाजरीची भाकरी उचलता येते आणि तव्यामध्ये घातल्यानंतर पाणी लावून घ्यायचं आणि थोडीशी 1 मिनिटासाठी ना ती पचू द्यायची आणि नंतर मग उलटण्याच्या साहाय्याने ना तिच्या कडा मोकळ्या करून पलटून घ्यायची। 3 मिनिट एका साईडनी आपण बाजरीची भाकरी भाजून घेतली, नंतर आपल्याला ना तिची साईड पलटवून ना ही पण साईड ना बाजरीच्या भाकरीची भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी आपण ना बाजरीची भाकरी पण तयार करून घेतलेली आहे। आपण चिकन ग्रेव्ही पण तयार करून घेतलेली आहे। चिकन ग्रेव्ही पण बघा एकदम मस्त अशी झालेली आहे। तसंच ना आपण रस्सा देखील तयार करून घेतलेला आहे चिकनचा।
रस्सा देखील बघा चवीला एकदम छान झालेला आहे। आणि इथं आपण इंद्रायणी कणीचा आपण अळणी भात तयार करून घेतलेला आहे। हॉटेलसारखीच थाळी आज आपण घरामध्ये बनवलेली आहे। थाळीमध्ये बाजरीची भाकरी, चिकनचा रस्सा, चिकन ग्रेव्ही, अळणी भात, अळणी सूप, सॅलेड असं घेतलेलं आहे। घरामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ तुम्ही सर्व मित्रपरिवारासोबत शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।